नांदेडमध्ये डिजिटल अरेस्टची भीती दाखवून एका उच्च शिक्षित प्राध्यापकाला तब्बल 51 लाखांचा गंडा घालण्यात आलाय। टेरर फंडिंग आणि मनी लॉन्ड्रिंगच्या नावाखाली सायबर ठगांनी ही मोठी फसवणूक केली आहे। मात्र पोलीस खात्यात डिजिटल अरेस्ट नावाचा कोणताही प्रकार अस्तित्वात नसून नागरिकांनी अशा तोत्यांना बळी पडू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय। नांदेडमध्ये डिजिटल अरेस्टच्या नावाखाली मोठी फसवणूक। उच्च शिक्षित प्राध्यापकाला तब्बल 51,34,000चा गंडा। हुबेहूब क्राईम ब्रँचच्या ऑफिसचा देखावा करून लूट। चोर आता दार ठोठावत नाहीत, ते मोबाईलवर येतात, विश्वास जिंकतात, भीती दाखवतात आणि क्षणात आयुष्यभराची कमाई लुटतात। नांदेडमध्ये सायबर गुन्हेगारांनी एका प्राध्यापकाला डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात ओढून तब्बल 51,34,000ची फसवणूक केली। तुमच्या बँक खात्यातून देशविरोधी कारवायांसाठी टेरर फंडिंग आणि मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा बनाव या ठगांनी केला होता। या भीतीपोटी प्राध्यापकानं अवघ्या 7 दिवसात ही मोठी रक्कम सायबर भामट्यांच्या वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर केली। फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर या प्राध्यापकानं पोलिसांमध्ये धाव घेतली। 50 लाख पेक्षा जास्त ची फसवणूक झालेली आहे का नागरिकांची। तर ह्याच्यामध्ये एक माझ्या सर्वांना आवाहन राहील की डिजिटल अरेस्ट सारखा कुठलाही प्रकार कायद्यामध्ये लॉमध्ये नाही आहे। पोलीस कधीही कोणाला व्हिडिओ कॉल करून डिजिटल अरेस्ट करणे हे शक्य नाही आहे, पॉसिबल नाही आहे। हा सगळा प्रकार 17 जुलै ते 24 जुलै दरम्यान नांदेडमध्ये घडला। ठगांनी प्राध्यापकाला थेट व्हिडिओ कॉल केला, ज्याच्या बॅकग्राऊंडला हुबेहूब पोलिसांच्या क्राईम ब्रँचचं कार्यालय दिसेल असा सेटअप तयार केला होता। समोर खाकी वर्दीतील तोतया अधिकारी पाहून प्राध्यापक पूर्णपणे घाबरले। केस दाबण्यासाठी ठगांनी पैशांची मागणी केली आणि प्राध्यापकाला कोणाशीही बोलू न देता व्हिडिओ कॉलवर डिजिटल पोलीस ठेवून 51 लाख रुपये उकळले। लोकांची फसवणूक करण्यासाठी लोकांना रॅन्डमली कॉल करतात। कॉल करून त्यांना विचारतात की आम्ही सीबीआय कडून बोलतो की आम्ही NIA किंवा सेंट्रल एजन्सीचं नाव घेतात। सायबर भामटे भीतीचं शस्त्र वापरतात, मानसिक दबाव आणतात, सुशिक्षित व्यक्तीही या जाळ्यात अडकतात। मात्र लक्षात ठेवा, व्हिडिओ कॉलवर कोणालाही डिजिटल अरेस्ट करता येत नाही। असा संशयास्पद कॉल आला तर घाबरू नका, फोन तत्काळ कट करा आणि थेट पोलिसांशी संपर्क साधा। सायबर गुन्हेगार तंत्रज्ञान वापरतात, पण त्यांचं सर्वात मोठं हत्यार भीती असते। भीतीवर नियंत्रण ठेवलं आणि सावध राहिलो तर डिजिटल अरेस्टचा हा सापळा सहज टाळता येऊ शकतो। सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड।